नमस्कार, मी भीमराव कडाळे पाटील, BKP24 मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा. आज चर्चा पुन्हा एकदा घेऊन आलोय. या पाठीमागं सुद्धा आपण रील स्टार रोहिणी पारध्येचा व्हिडिओ बनवला होता आणि त्यावेळेस तिचा मृत्यू जो झाला, तिची जी आत्महत्या झाली ही कशामुळे झाली, काय झालं, कुणामुळं हे सगळं प्रकरण घडलं, कोण जबाबदार आहे, या प्रकरणाचा पोलीस तपास करत होते. परंतु त्याचा अद्याप सुगावा लागला नव्हता. मात्र आता त्याचा सुगावा लागलाय आणि पोलिसांनी या प्रकरणी बऱ्याच जणांना अटक केलेली आहे. तर नेमकं कोणाकोणाला अटक केली गेलेली आहे, नेमकं पोलिसांनी काय तपास केला, काय कलमा आणि गुन्हे दाखल केलेत. बघा, पोलिसांनी गुन्हे दाखल केलेत आणि आरोपींवरती कठोरातल्या कठोर कारवाई केली, अटक केली आणि जेलमध्ये घातलेले. तर नेमकं हे प्रकरण घडलं कशामुळं, काय, तर या सगळ्या विषयाची आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. तर ह्याच्यासाठी आपण हा संपूर्ण व्हिडिओ बघा, म्हणजे आपल्या लक्षात येईल की नेमकं हे प्रकरण काय आहे. आणि आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती. आणि चला चर्चेला सुरुवात करूया. पंढरपूर शेजारचा मंगळवेढा तालुका या तालुक्यातली रील स्टार रोहिणी पारध्ये हिनं गळपास घेऊन 26 मे 2026 रोजी दुपारी 3:30 ब्रह्मापुरी तालुका मंगळवेढा तिचं स्वतःचं जे हॉटेल ग्रामपंचायत आहे, या हॉटेल ग्रामपंचायतीच्या स्वयंपाकगृहामध्ये तिनं गळफास घेऊन आत्महत्या केली. तिचं वय 25 एवढं होतं. म्हणजे अवघ्या तारुण्यामध्ये तिनं आत्महत्या केली. तिचं अगोदर लग्न झालं होतं, नवऱ्यासोबत राहत नव्हती. तिनं दुसऱ्यावरती प्रेम केलं, तो निलेश. त्यानं सुद्धा आपल्या बायकोला सोडून दिलेलं होतं. दोघांचं प्रेम प्रकरण झालं पुण्यामध्ये. त्यानंतर ते गावी आले. गावी आल्यानंतर हॉटेल टाकलं, नवीन प्रपंच सजवला. मात्र तिला काय माहिती की पुढे जाऊन आपल्याला आत्महत्या करण्याची वेळ येईल असं तिच्या मनात सुद्धा वाटलं नसेल. परंतु जो नराधम निघाला तो तिचा नवराच निघाला. आता सदर प्रकरणाची सविस्तर माहिती अशी आहे की तिचा मृत्यू 16 मे 2026 रोजी दुपारी 3:30 वाजता तिच्या स्वतःच्या हॉटेलमध्ये. आता हे दोघं पुण्यामध्ये राहत होते. पुण्यामध्ये असतानाच ही रोहिणी रीळ बनवायची आणि ती सध्या रीळ स्टार होती. तिचे जे व्हिडिओ मोठ्या प्रमाणामध्ये व्हायरल होत होते आणि तिला पाहणारे सुद्धा चाहते तिचे मोठ्या प्रमाणामध्ये होते. तर याच गोष्टीतून तिचा नवरा निलेश आणि त्याच्यामध्ये प्रेम संबंध झाले आणि त्यानंतर दोघांनी लग्न केलं. लग्न केल्यानंतर गावाकडे आली आणि गावाकडे आल्यानंतर दोघांनी व्यवसाय काय करायचा म्हणून दोघांनी हॉटेल टाकण्याचा निर्णय घेतला. पहिलं हॉटेल टाकलं, हॉटेल ग्रामपंचायत. त्यानंतर दुसरं हॉटेल टाकलं. पहिलं हॉटेल चांगलं चालायला लागलं, नंतर दुसरं चालायला लागलं, नंतर तिसरं हॉटेल सुद्धा चांगलं चालायला लागलं. परंतु हा निलेश जो होता हा तिचा कायमस्वरूपी मानसिक आणि शारीरिक छळ करत असायचा. म्हणजे आता ह्याच पहिली बायको सोडली, आता दुसरी बायको धरली म्हटल्यावरती बघा वेगवेगळा विषय असू शकतो. आता त्याचं कारण सुद्धा पुढे आलेले आहेत. बघा, आता हे सोशल मीडियावरती रील स्टार होती, हॉटेल ग्रामपंचायतसह मालकीन पण होती त्या हॉटेलची आणि दोघं मिळून नवरा बायको रीळ बनवायचे. मात्र आता तपासामध्ये 23 दिवसानंतर मोठा ट्विस्ट आला त्याच्यामध्ये. म्हणजे 19 जून 2026 रोजी हा गुन्हा दाखल करण्यात आला. तर पोलिसांनी जो तपास केला तर तो कशा पद्धतीनं तपास केला ते सुद्धा आपण बरं लक्षात घेतलं पाहिजे. बघा, 19 जूनला त्या रोहिणीच्या बापानं म्हणजे बाळू शिरजाप्पा शिवशरण यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल झालेला आहे. या प्रकरणामध्ये पोलीस उपनिरीक्षक नागेश बनकर तपास करत होते आणि या तपासाकामी
सीसीटीव्ही फुटेज हा महत्वाचा विषय ठरला आणि सीसीटीव्ही सुद्धा बघा, तिनं जिथं आत्महत्या केली तिथला सीसीटीव्ही फुटेज गायब झाला त्या हॉटेलचा. त्यानंतर पोलिसांनी सीडीआर मागवले ते रोहिणीचे आणि रोहिणीच्या सीडीआर मध्ये बरंच काही निघलं बघा. मोबाईलचे कॉल डिटेल्स खंगाळत असताना 3 साक्षीदार हे सगळे पुढे आले आणि पोलिसांनी या गुन्ह्याचा भांडाफोड केला. म्हणजे बघा, आजपर्यंत हे सापडत नव्हतं. प्रकरणच नेमकं काय झालं ते कोणाला कळलंच नाही. कसं काय तिनं आत्महत्या केली, काय केली. आता ह्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे, तिच्या ज्या वडिलाचे जे आरोप आहेत रोहिणीच्या, निलेश वारंवार वाद घालून तिच्यासोबत भांडणं करायचा, हाताने मारहाण करायचा व शिवीगाळ करायचा, तिला शारीरिक मानसिक त्रास द्यायचा आणि त्या त्रासाला कंटाळून तिनं आत्महत्या केली असं रोहिणीच्या वडिलांना सांगितलं. आता वैयक्तिक पार्श्वभूमी काय होती वादाची? दुसरं लग्न होतं, रोहिणीचं पहिलं लग्न झालं होतं. त्यानंतर तिने निलेशशी प्रेमविवाह केला. दुसरं लग्न, हॉटेल व्यवसाय सुरू केला. हॉटेल ग्रामपंचायतीच्या नावानं 3 शाखा सुरू केलेल्या होत्या. पहिले 23 दिवस सुरुवातीला आत्महत्या मागचे गूढ ठोस पुरावा नसल्यामुळे पोलिसांना सापडलं नव्हतं. परंतु आता पोलिसांनी जे सीडीआर काढला वगैरे हे सगळं जे काढलं त्याच्यामध्ये पोलिसांना ठोस असे पुरावे समोर आलेले आहेत. पोलिसांना हे सगळं तपासामध्ये सापडलं गेलेलं आहे. तर सध्याची स्थिती या प्रकरणामध्ये काय आहे बघा. 19 जून 2026 नंतर पोलीस तपासात आत्महत्येपूर्वीचे नेमका वाद काय झाला होता, त्यानंतर आरोपीने तिला आत्महत्यास प्रवृत्त केलं. म्हणजे तिचं जे फोनचं जे डिटेल्स आलं त्या डिटेलमध्ये बरंच काय आलं डिटेलमध्ये, आणि त्या फोनच्या डिटेलच्या आधारे या निलेशवरती गुन्हा दाखल केला तिच्या नवऱ्याच्या. बघा, आत्महत्यात नंतर 23 दिवसांनी 19 जूनला तिच्या नवऱ्यावरती शारीरिक मानसिक छळाचा आरोप करत सीसीटीव्ही आणि सीडीआर हे पोलिसांनी ताब्यात घेतलं. परंतु मूळ जिथं ही घटना घडली तो सीसीटीव्ही पोलिसांच्या ताब्यात आला नव्हता. परंतु जे पोलिसांनी इतर ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टींच्या आधारे या निलेशला ताब्यात घेतला. पोलिसांनी याचा छडा लावला या गुन्ह्याचा. बघा, आता त्याच्यावरती गुन्हे काय काय दाखल केले. आरोपी म्हणजे तिचा नवराच आरोपी निघाला. एवढे दिवस लोकांना वाटायचे की ती पैशाच्या विवंचनेतून तिनं आत्महत्या केली असेल. पहिली शाखा टाकली, दुसरी शाखा टाकली, तिसरी शाखा टाकली, कामाचा व्याप वाढला असेल, पैशाची चणचण वाढली असेल, या विवंचनेतून तिनं आत्महत्या केली असेल असं सगळ्या लोकांना वाटलं. महाराष्ट्रभर तिच्या आत्महत्येनं महाराष्ट्र सगळा हळहळला होता. महाराष्ट्रामध्ये सगळ्या लोकांना वाटायचं अरे बिचारीने आत्महत्या उगाच केली राव, चांगली होती, अशी होती, तशी होती, खूप फेमस होती, परंतु आत्महत्या करायला नव्हती पाहिजे होती असं लोकांना वाटत होतं. आत्महत्यानंतर सुद्धा तिच्या नवऱ्याच्या चेहऱ्यावरती कसलाही पश्चातापाचा एक भाव सुद्धा नव्हता. भाव सुद्धा म्हणजे त्याला पश्चाताप झालाच नाही बायको मेलेल्याचा. का तर का काय काय लोकांचं हिच्यावर प्रेम करायचं, दुसरी अजून एखादी, अजून तिसरी एखादी, मग पहिलीला काही लक्ष राहत नाही. म्हणजे अशा पद्धतीचं हे सगळं वर्तन आणि असंच काहीच या बाबतीत सुद्धा घडलेलं आहे. हेच सगळं घडलेलं आहे ह्या सगळ्या गोष्टींमध्ये. आणि बघा, तो शारीरिक मानसिक तिला त्रास द्यायचा, तिच्या इच्छेच्या विरोधात हॉटेलमध्ये काम करण्यास तिला भाग पाडायचा, त्यावरून सुद्धा वाद व्हायचा, तिला शिवीगाळ करायचा, मारहाण करायचा, वारंवार टोमणे मारायचा, तिला पहिला नवरा तुझा होता, कसा होता, काय होता, अशा गोष्टीवरून सुद्धा तिला त्रास द्यायचा. आणि या सगळ्या जाचाला कंटाळून तिनं आत्महत्या केली हे पोलिसांच्या निदर्शनास आलं. आणि पोलिसांनी त्याच्यावरती म्हणजे निलेशवरती भारतीय न्याय संहिता BNS कलम 108, कलम 115(2), कलम 352, कलम 351/2 नुसार गुन्हा दाखल करून जेलमध्ये पाठवलाय. आज एखाद्या महिलेवरती आपण प्रेम करतो, तिच्याशी लग्न करतो आणि 1-2 वर्षातच असं काय होतं की तिच्या बरोबर भांडायला सुरुवात करतो. या निलेशच्या बाबतीत सुद्धा असंच झालं. प्रेम प्रकरण झालं पुण्यामध्ये, गावाकडे आले,
आणि गावाकडं आल्यानंतर मात्र हॉटेल टाकलं. सुखी संसार चालला होता, व्यवसाय सुरू होता, गाडी घोडी सगळं काय आलं होतं, घर बंगला सगळं. मात्र निलेशला असं वाटलं असेल की हिचं पहिलं लग्न झालेलं होतं किंवा काय होतं, त्रास द्यायला सुरुवात केली आणि ह्या त्रासातून ही जाईल कुठंतरी निघून असं त्याला वाटलं. परंतु तिनं इतर विचार न करता आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं. कुणीही आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल कधीही उचललं नाही पाहिजे. मात्र अनेक जण असंच टोकाचं पाऊल उचलतात. हे समाजासाठी घातक आहे. आता आत्महत्याच प्रवृत्त केलं म्हणून ह्या निलेशवरती गुन्हा दाखल झाला. आता ह्याची हॉटेल सुद्धा बंद पडतील. जी ह्याने हॉटेल टाकलेली आहेत ही हॉटेल सुद्धा बंद पडतील. म्हणजे आपण नालायकपणाचा जो कळस म्हणतो त्यातला हा प्रकार आहे. काय काय लोक असा नालायकपणा करतात, असा नालायकपणाचा कळस करतात की दुसऱ्याचं जगणं असहाय्य करून टाकतात. आणि त्यातलाच हा प्रकार झाला. दुसऱ्याचं जगणं अक्षरशः असहाय्य करून टाकलेलं आहे. त्याची त्याला शिक्षा मिळणार ज्यावेळेस माणूस जेलमध्ये बसतो ना त्यावेळेस त्याला कळतं. आपण वैशाली हगवणे प्रकरण पुण्यातलं पाहिलं असेल. त्या महिलेचा सुद्धा किती छळ करून अमानुष तिला छळलं आणि तिनं आत्महत्या केली. तिनं सुद्धा त्या प्रकरणातलं सुद्धा ते हगवणे कुटुंब अद्याप त्यांना जामीन झालेला नाही. वैशाली हगवणे प्रकरणात असंच काहीशी अनेक प्रकरण, ज्याला माजमाय येतो, ज्याच्याकडे जास्त पैसे येतो त्यालाच ह्या अशा गोष्टी सुचतात. आणि अशातलंच हे प्रकरण आहे. या सुद्धा प्रकरणी असंच काहीच झालेलं आहे. आणि या सुद्धा प्रकरणामध्ये या निलेशला त्याचा पश्चातापच होणार. तर बघा, आज एवढंच. जी एक महाराष्ट्राला हसवणारी, महाराष्ट्राला वेड लावणारी एक 25 वर्षाची तरुणी, जिनं आपल्या स्वतःच्या बळावरती इंस्टाग्रामला फेमस झाली होती, हॉटेल सुद्धा तिच्यामुळं चालत होती, तीच आज या जगाचा निरोप घेऊन गेली. आणि अवघ्या 25व्या वर्षामध्ये तिनं आत्महत्या केली. तिला आत्महत्याच परावृत्त केलं गेलं. त्यातूनच ती जग सोडून गेली. मात्र तिला जे आत्महत्या करायला प्रवृत्त करणारी जी ही मंडळी आहे यांच्यावरती सुद्धा कठोरातल्या कठोर कारवाई झाली पाहिजे. त्यांना सुद्धा जेलचा जामीन झाला नाही पाहिजे. हे महाराष्ट्राला असंच वाटतंय. कोणाची जरी लेक असली तरी शेवटी ती लेकी बाळे आहेत. विचारच केला पाहिजे. तर बघा, आज एवढंच. माझा सहकारी कॅमेरामन अनिकेत सह मी भीमराव कडाळे पाटील, BKP 24 मराठी, इंदापूर, पुणे.